नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चंपाषष्ठीला खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय म्हणजेच खंडोबाचा उत्सव साजरा करणे, मल्हारी महात्म्य वाचणे आणि सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा। वर्षभर पुण्य साठवण्यासाठी खंडोबाच्या उपासनेबरोबरच शिवलिंगाचे दर्शन घेणे, गरजू लोकांना भोजन देणे, जसे की ब्राह्मण, सुवासिनी यांना जेवण देणे। चंपाषष्ठीला खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी उपाय। चंपाषष्ठीच्या 6 दिवस खंडोबाच्या मंदिरात किंवा घरी उत्सव साजरा करावा। मल्हारी महात्म्य ग्रंथाचे पठण करावे। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार या मंत्राचा जयघोष करावा। पूजेमध्ये भंडारा, बेल आणि दवणा यांसारख्या वस्तू अर्पण कराव्यात। खंडोबाला कांदा, भरीत, पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवतात। वर्षभर पुण्य साठवण्यासाठी काही खास उपाय। नियमितपणे शिवलिंगाचे दर्शन घ्यावे, ब्राह्मण, सुवासिनी यांना भोजन द्यावे। खंडोबाची कृपा कायम राहण्यासाठी काही खास वस्तू देवघरात ठेवणे शुभ मानले जाते। चंपाषष्ठी व्यतिरिक्त सोमवती अमावस्या, चैत्र पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा या दिवसांना देखील खंडोबाच्या पूजेसाठी खास महत्त्व आहे। खंडोबाची कृपा कायम राहण्यासाठी देवघरात विशिष्ट वस्तू ठेवणे महत्त्वाचे मानले जाते। मुख्यत्वे सुकखोबऱ्याची अर्धी वाटी घेऊन त्यात भंडारा भरून आणि त्यावर 1 किंवा 11 बेलपत्र ठेवायचे असते। ही वस्तू देवघरात ठेवली तर खंडोबाची कृपा लाभते आणि घरात सुख समृद्धी नांदते। देवघरात ठेवायच्या वस्तू: सुकखोबरं, भंडारा, 1 किंवा 11 बेलपत्र। ही वस्तू चंपाषष्ठीच्या काळात विशेषतः देवघरात ठेवावी आणि रोज नमस्कार करावा। हा उपाय अत्यंत सोपा आणि प्रभावी मानला जातो, तसेच घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी उपकारक मानला जातो। इतर उपयुक्त गोष्टी: जर भंडारा जास्त उरला तर पाण्यात प्रवाहित करावा। खोबरं प्रसाद म्हणून ग्रहण करावे। या छोट्या उपायांचाही धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि अशा वस्तू ठेवले की खंडोबाची कृपा घरावर राहते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।